कामगिरी पार पडते आणि प्रत्येक जण इथे मेहनतीने इथे काम करतोय, कारण स्पर्धा गावाची आहे, स्पर्धा अस्मिताची स्पर्धा, स्वाभिमानाची, स्वतःच्या गावाची स्पर्धा. आणि इथे नक्कीच कौतुक करावं लागेल. नितीनजी गोळे असतील, आदी गोळे असेल, युवराज चव्हाण असेल, शुभम गोळे असेल, पियुष गोळे असेल, तदनंतर ओमकार गोळे असतील, तदनंतर ओमकार किशोर गोळे सर असतील, तदनंतर विकास गोळे, यश गोळे आणि बाबू गोळे, सर्व बाउंड्री पंचांचं मी इथे मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो आणि कौतुक करतो. एक फ्रेश मॅच आपल्या समोर येते. थोड्याशा विश्रांतीनंतर मॅचला सुरुवात होते. आणि याच्यामध्ये जो संघ जिंकेल तो दिवदेववाडी बरोबर 2 हात करेल. म्हणजे ही देखील मॅच एक चांगल्या प्रकारची मॅच आपल्या समोर येते. एक चांगली मेगा ब्लास्ट बिग फाईट आपल्याला पाहायला मिळते. वाई पश्चिम भाग क्रिकेट असोसिएशन अंतर्गत गोकर्णेश्वर क्रिकेट क्लब व ग्रामस्थ मंडळ गोळेवाडी आयोजित ओम गोकर्णेश्वर चषक 2026 चा थरार मित्रांनो आपण पाहतोय, खेळतोय, आजमावतोय. गोठवलीच्या या मैदानावरती, ऐतिहासिक मैदानावरती या स्पर्धेची नोंद केली जाईल. आणि तदनंतर मात्र इथे एक अनाउन्समेंट करतो. येणाऱ्या मे मध्ये मित्रांनो WPL पाहायला मिळेल. गावाला गेल्यानंतर त्या WPL चे मात्र फॉर्म 15 एप्रिल लास्ट तारीख आहे आणि त्या तारखेच्या आतमध्ये प्रत्येकाने तो फॉर्म भरायचा आहे. ज्याला कोणाला खेळायचं आहे तो फॉर्म भरायचा आहे. आणि नक्कीच गावाला 1 तारखेपासून या स्पर्धेला सुरुवात होते. ग्रामीण धमाका मित्रांनो, वाई प्रीमियर लीग. चला चला चला, प्रारंभी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे प्लीज. उशीर झालाय मित्रांनो ऑलरेडी. आणि आता मात्र आपण जास्त वेळ घेऊ नका. फिल्डिंग लावली गेली. प्रारंभी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाचारण करा. प्लीज सहकार्य करा मित्रांनो, थोडस घाई करायची. पंच आपण देखील विकेटचा ताबा घ्यायचा आहे. मॅचला सुरुवात होते मित्रांनो. 4 ओव्हरचा हा सामना राहील. आणि BCC करंजे विपक्ष माते 11. या अगोदरच्या मॅच मध्ये देखील आपण पाहिले माते 11 सूरज या संघाने त्यांच्याच गावातील टीम माते 11 संघाला मात्र पराभूत केले. आणि इथे मात्र आता 2 हात करतायत BCC करंजे संघासमोर. प्रत्येकाचा इथे मित्रांनो या स्पर्धेदरम्यान भरपूर अशी मेहनत राहिली. जवळजवळ 2 महिन्यांपासून प्रत्येक जण या स्पर्धेसाठी प्रयत्न करत होता आणि सिंहाचा वाटा आहे प्रत्येकाचा इथे. याच्यामध्ये शंकरराव मोरे साहेबांचं देखील सकाळी आगमन झालं होतं. त्यांच्या शुभ हस्ते विकेटचं पूजन झालं आणि पहिला दिवस या स्पर्धेचा मित्रांनो सकाळच्या सत्रामध्ये सुरुवात झाली आहे. प्रत्येक मान्यवराचं या स्पर्धेदरम्यान सहर्ष स्वागत करतोय. चेंडूची पहिला चेंडू आणि इथे मात्र गणेशा खेळलाय. काय जबरदस्त सुरेख फटका खेळलाय. ऑफ साईडच्या दिशेला आग लावली गेली जाते. पहिल्या चेंडूवरती येतोय कणकणीत चौकार. मॅचला सुरुवात झाली आणि पहिल्याच चेंडूवरती स्वागत केलंय कैलास याचं 4 धावांनी. रणजितच्या बॅट मधून निघालेल्या 4 धावा. काय सुरेख नेत्रदीपक पुस्तकी लाजवाब फटका पाहायला मिळतोय. येता येतं 4 धावा. आणि नक्कीच रणजित इथे मात्र काय होतंय, समालोचन कक्षाला मानवंदना देणारा येतोय. 1 बाउन्स कणकणीत परत बॅक टू बॅक दुसरा चौकार. आणि आनंद साहेब रणजित पवारचा विचार केला मित्रांनो तर काही काळ गाजवला या खेळाडूने. तोच रणजित पवार आज मात्र याच चषकामध्ये खेळतोय गोळेवाडीच्या. आणि काही काळ आनंद गोळे साहेब असतील, सुदेश गोळे साहेब असतील, संजय गोळे साहेब असतील, शांताराम गोळे साहेब असतील यांच्या सोबत खेळलेला हा खेळाडू आज मात्र पहा काय सुवर्ण संधी चालून आले. बॅक टू बॅक 2 चौकार, तिसरीचा प्रयत्न करतोय. या चेंडूवरती काय होतंय, चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातोय. आणि जर रणजितने जर बॅक टू बॅक 3 षटकार जर मारले तर आनंद दादा, आनंद सर, आनंद गोळे यांच्याकडून मात्र 500 रुपयाचं पारितोषिक येईल. यस, चेंडू फेकायचा आहे म्हणजे रणजित साठी सुवर्ण संधी.
डीप पॉइंटला डिक्लेअर झोन असल्यामुळे तिथे फक्त एकच धाव येते. धाव फलकावरती गेलो तर जवळजवळ 9 धावा. म्हणजे रणजितने सुरुवात केली, मोठे प्रहार केलेत. पहिले षटक म्हटलं तर पॉवर प्लेचं, आणि या पॉवर प्ले षटकामध्ये मात्र रणजित आता हावी होतोय. बॅट तळते रणजितची. जवळजवळ 9 धावा वैयक्तिक. कैलासवरती हल्ला चढवलाय, परंतु कमबॅक करेल का? इथे मात्र काय सुरेख धनुष्यातून बाण मारावा तसा फटका खेळलाय. चेंडू चाललाय 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा पार. येतोय तो परत एकदा खणखणीत चौकार. म्हणजे 4चा पाडा बोलवला जातोय. कैलास याला 4चा पाडा बोलवला जातोय. षटकार लावला तर बक्षीस आहे, परंतु चौकारावरती आता समाधान मानतोय. म्हणजे वैयक्तिक 3 चौकार रणजितच्या बॅट मधून. धाव संख्येमध्ये हवा मारली जाते. 1 आणि 2 नाहीये, चौकाराने भाषा बोलवली जाते. धाव फलकावरती जाऊया. 13 धावा धाव फलकावरती. काय बॅट तळपले यार. सुरेख लाजवाब बॅटिंगचं प्रदर्शन पाहायला मिळतंय. इथे मात्र परत एकदा फुल टॉस स्वरूपाचा चेंडू. काय देखना फटका खेळलाय, परंतु इथे प्रोटेक्शन आहे. लॉंग ऑफ वरून प्रोटेक्शन येते, फील्ड केली जाते. इथे 1 धाव. फटका सुरेख खेळला होता, पाहण्यासारखा फटका परत एकदा, परंतु थोडासा मिस टाइम स्ट्रोक झाला. आणि राज आहे, प्रोटेक्शन आहे लॉंग ऑफच्या दिशेला. धाव फलकावरती 14 धावा. परत एकदा सुरेख कमबॅक केलाय ऑफ स्टिकच्या दिशेला. चाकला चेंडू. इथे मात्र एकच धाव येते आणि एकच धावेवर समाधान मानावं लागेल. कैलास याचं पहिलं षटक थोडंसं महागडं. वैयक्तिक 6 चेंडूचा खेळ संपलाय आणि 15 धावा धाव फलकावरती. रणजितने जवळजवळ 14 धावा. आणि तदनंतर मात्र या स्पर्धेसाठी प्रत्येकाचा इथे सिंहाचा वाटा आहे. प्रत्येकाचं योगदान महत्वाचं आहे. आणि प्रथम पारितोषिक ज्यांच्या मार्फत या स्पर्धेसाठी लाभलंय श्री स्वप्नील पवार दादा, समर्थ 11 फलटण संघाचे ओनर आहेत. यांच्या मार्फत रुपये 30,000चं पारितोषिक. तदनंतर श्री डॉक्टर अमोल राजाराम धोंडे, समाजसेवक राहिलेत, यांच्या मार्फत द्वितीय पारितोषिक आले 20,000 रुपयाचं पारितोषिक. तदनंतर कैलासवासी दिलीप विठ्ठल गोळे यांच्या स्मरणार्थ श्री महेंद्र लक्ष्मण गोळे दादा यांकडून तृतीय पारितोषिक आले 10,000चं रोख रक्कम पारितोषिक आपल्याला मिळाले. आम्ही आजच्या दिवसामध्ये देखील सकाळच्या सत्रामध्ये देखील अनाउन्समेंट केली आहे. तदनंतर इथून पुढे देखील प्रत्येकाचं इथे नाव घेऊ. नवीन गोलंदाज आपण बॉलिंग ट्रॅक वरती पाहतोय. अंडर 18चा गोलंदाज म्हणावा लागेल रोशन. सरसावला स्टेप आउट झालाय. परत एकदा फटका सुरेख खेळा. या चेंडूवरती काय होतंय, फील्ड केली जाते. कॅलिस 304 जर्सी क्रमांक चेंडू पाठी येतोय. प्रोटेक्शन आहे, चांगल्या प्रकारची फिल्डिंग पाहायला मिळते. म्हणजे ज्या प्रकारे याआधी मॅच पाहिली ना मित्रांनो, स्वतःच्याच गावाचा संघ होता म्हाते 11 विपक्ष म्हाते 11, आणि तदनंतर मग ती मॅच देखील पाहण्यासारखी होती. तिथून मात्र हा संघ विजयी झाला आणि आता मात्र 2 हात करतोय करंजे संघासोबत. आणि कॉन्फिडन्सने दुणावलाय, कॉन्फिडन्स नक्कीच या संघाचा दुणावलाय. आणि त्यातून पहा काय साधा बहार खेळ पाहायला मिळतोय. डावखुरा फलंदाज चेंडू टाकलाय ऑफ स्टिकच्या दिशेला. चेंडू थोडासा खाली राहिलाय आणि इथे मात्र रणजित सारख्या खेळाडूला निर्धाव चेंडू टाकणे तेवढं सोपं नाहीये. परंतु हा छोटा गोलंदाज आपण पाहतोय रोशन संघासाठी चमकदार कामगिरी पार पाडताना. म्हणजे मोठ्या फलंदाजाला मित्रांनो जर चांगल्या प्रकारचे फटक्यांपासून वंचित ठेवायचं असेल तर तुमच्याकडे ती क्षमता असावी लागते. तुमच्या भात्यामध्ये तेवढे क्वालिटीचे चेंडू असायला हवेत. एक 15 ते 20 फावलांचा स्टार्टअप आहे. छोटा गोलंदाज आहे, परंतु काय जबरदस्त वेगावरती स्वार होऊन चाललाय. थोडासा फ्लंबत झालाय, पाय थोडा घसरलाय आणि इथे मात्र तरी देखील चुकी झाली. आणि चुकी झाली, पाय घसरलाय, तिथे थोडी चुकी झाली. वाईट चेंडूची सांगता झाली. हलकासा लास्ट मोमेंटला पाय स्लिप झाला थोडासा, परंतु इथे वाईट चेंडू आलाय. या एका धावेने धावसंख्येला परत एकदा आकार आलाय 17 क्रमांक धाव फलकावरती. म्हणजे अजूनही पहिल्या विकेटच्या शोधात आहे म्हाते 11 संघ. पहिली विकेट आली नाहीये, कोण मिळवून देईल पहिली विकेट, कारण दुसरी ओव्हर मार्गस्थ आहे, प्रगती पथावर आहे. ओहो, इथे परत एकदा चेंडू टाकल्यानंतर थोडासा स्लो झालाय. फटका मोठा खेळायचा मानस होता, मनसुबा होता. डीप स्क्वेअर लेगला प्रोटेक्शन आहे. या चेंडूवरती मात्र 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. म्हणजे रणजित पवार स्वतः वैयक्तिक जबाबदारी घेऊन चालले. मित्रांनो, मी देखील सातत्याने सांगत असतो, सकाळपासून देखील सांगतोय, क्रिकेटमध्ये ज्यावेळेस तुम्ही एंटर करता मैदानात ना, तेव्हा जबाबदारी घ्यावी लागते आणि जबाबदारीने तो खेळ खेळावा लागतो. कारण गावाच्या नावाचं क्रिकेट आपण खेळत असतो. संपूर्ण गावाचा विश्वास, संपूर्ण पॅव्हेलियनचा विश्वास आपल्यावरती असतो, संपूर्ण संघाचा विश्वास आपल्यावरती असतो आणि त्यातून मात्र आपल्याला तो खेळ दाखवायचा असतो. त्यासाठी अट्टहास केला जातो. परत एकदा गोलंदाज निघालाय रोशन बॉलिंग ट्रॅक वरती आणि डावखुरा फलंदाज हो पुढे सरसावलाय, शपथ झालाय. नो लुक शॉट येतोय, बिग ब्लास्ट. काय जबरदस्त फटका खेळलाय.
पुढे सरसवला आणि पाहिलं देखील नाहीये. बॅट स्विंग पहा काय सुरेख रणजित पवारची. मी सांगतोय हा फलंदाज मित्रांनो, याला आपण सातत्याने वारंवार वाई पश्चिम भागामध्ये खेळताना पाहिलं होतं आणि तोच रणजित इथे मात्र संधी निर्माण झाली गोकर्णेश्वर चषकामध्ये खेळण्याची. म्हणजे जे खेळाडू जे होते सिनियर खेळाडू, रिटायर झालेत खेळाडू, आपण समोर बघू शकाल आमच्या कॉम्बॉक्स मध्ये आनंद दादा असतील, सुदेश दादा असतील आणि त्यांच्या समोर संपूर्ण गावातील लेजंड क्रिकेटर सोबत खेळलेला हा खेळाडू स्क्रीनवरती पाहतोय मित्रांनो. आणि त्यांच्या सोबत खेळताना काय बहारदार खेळी देखील छोटा खेळाडू म्हणून ज्याकडे पाहिलं जात होतं तो रणजित पवार आज इथे मात्र मोठा आपल्या 11 साठी मोठा खेळाडू म्हणून खेळतोय. नाव मोठं आहे या खेळाडूचं. इथे फुल टॉस टाकलाय, गुलाबजाम डिलिव्हरी, तोफा कबूल करायचा होता. थोडस मित्रांनो या मोठ्या मोठ्या चेंडूंवरती ना ज्याप्रमाणे फुलटॉस आपण चेंडू पाहतो नक्कीच मोठ्या फटक्यांचा मनसुबा. बाहेर बसून असं वाटतं की मी सहज फटका मोठा खेळला असता, परंतु तिथे शेवटपर्यंत चेंडूवरती नजर ठेवावी लागते, फटके सजवावे लागतात. इथे मात्र असफल झाला आहे रणजित. जाऊया धाव फलकावरती 25 धावा. पहिल्या विकेटच्या अजूनही शोधात आहे. रोशनला देखील इथे यश प्राप्त झालं नाहीये. पहिल्या ओव्हरचा विचार केला तर जवळजवळ 15 धावा पहिल्या 6 चेंडूमध्ये पॉवर प्लेच्या आल्या होत्या. तदनंतर मात्र रोशनचं षटक आता मार्गस्थ आहे. इथे मात्र परत एकदा हल्ला चढवलाय. ओहो हो सुरेख, काय जबरदस्त इथे प्रयत्न केलाय, एफर्ट पहा. इथे मात्र चेंडू हलकासा चकवात येतोय, होतोय तो चेंडू फरार सरळ 4 धावांसाठी. परत एकदा आता धावसंख्येने उसळी मारली. फटका चांगला खेळला होता, परंतु डीप मिड विकेटला मित्रांनो प्रोटेक्शन होतं आणि कौतुक करावं लागेल त्या क्षेत्ररक्षकाचं. डाय मारली गेली परंतु चेंडूने जकवा दिलाय. चेंडू फरार झालाय 4 धावांसाठी. धावसंख्या होती ती बिनबाद 29. म्हणजे ही जोडी कुठेतरी या जोडीला थांबवणं गरजेचं आहे. म्हणजे 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि आता मात्र दोन्ही बॅटर जो आपण पाहिले तर सेट झालेत. एका साईडला रणजित आग ओकतोय आणि नॉन स्ट्राईकला रणजितचा खेळ मात्र पाहतोय राजेश उभा राहून. 29 धावांमधल्या जवळजवळ रणजित याच्या 27 धावा आहेत आणि राजेश वैयक्तिक 2 धावांवरती खेळतोय. 14.50च्या सरासरीने मात्र धावसंख्या सुसाट निघाली. थोडासा गनिमिक हवा, विचार विनिमय करावा लागेल, कारण इथे मात्र या फलंदाजाला थांबवणं गरजेचं आहे. ज्या प्रकारे बॅट तळपले रणजित याची, इथे मात्र विकेटची गरज आहे आणि आहेच, कारण इथून पुढे 12 चेंडूंचा खेळ बाकी असेल आणि ही जोडी जर मैदानात तर उभी राहिली ना तर नक्कीच इथे मात्र एक मोठी धावसंख्या उभी राहील आणि हे चांगलं माहिती आहे. महाते संघाला हे चांगलं माहिती आहे की या विकेटचं महत्व किती आहे आणि विकेटसाठी हा टास्क केला जातोय. ओव्हर क्रमांक 3 वैयक्तिक पहिलं षटक. अक्षय, कर्णधाराच्या नजरा रोखल्या गेल्यात, थांबल्या गेल्यात अक्षयवरती. 5 रन केले. जर्सी क्रमांक 18 आपण स्क्रीनवरती पाहतोय. तिसरी ओव्हर घेऊन आलाय अक्षय माते संघाचा आणि माते संघाचा विचार केला तर चांगल्या प्रकारचा संघ आहे. बॅटिंग लाईन देखील यांच्याकडे मजबूत आहे. या आधीच्या मॅच मध्ये देखील आपण पाहिलंय. चला थोडीशी घाई करायची. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन आलाय अक्षय. सुरुवात चांगली आहे, सुरुवात चांगली करून दिली आहे. रणजित आणि राजेशचा विचार केला तर सुरुवात जबरदस्त करून दिली आहे. आता मात्र इथून पुढे 12 चेंडूंचा खेळ बाकी असेल. अक्षय बॉलिंग ट्रॅक वरती. पहिल्या चेंडूवरती पुढे हल्ला बोल केलाय, परंतु चेंडू बॅटची कट घेतोय आणि डिक्लेअर झोन मध्ये जातोय. एक धाव अर्जित होते. बॅकफुटला मागेचा विचार केला तर पूर्णतः हा पाठीमागच्या बाजूला डिक्लेअर झोन आहे आणि इथे मात्र तुम्हाला एकच धाव मिळणार आहे, एक पेक्षा जास्त नाहीये. चला चेंडू फेकायचा आहे आणि बाउंड्री जे अंपायर आहेत आपले बाउंड्री सर्व सदस्य सभासद आहेत त्यांनी चेंडू लगेच घेऊन यायचा आहे, जमा करायचा आहे. मित्रांनो तुमच्या सर्वांची मेहनत आहे आणि तुमच्या सर्वांची ही स्पर्धा आवडीची स्पर्धा. रणजितचा विचार केला मित्रांनो तर हा पठ्ठा जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये पाय रोवून उभा आहे ना तोपर्यंत मात्र मॅच स्कोअर जर पाहिलं तर किती होईल सांगू शकत नाहीये. दरम्यान येतोय खराब चेंडू. समान पंचांचे हात समांतर होत आहे. धाव येते अवांतर. एक धाव परत एकदा अर्जित केली जाते धावफलकावरती. 31 या आकड्यावरती धावफलक. पहिली विकेट अजून मिळाली नाहीये. पहिली विकेट कोण मिळवून देईल, कोणाच्या नशिबी असेल पहिली विकेट, कारण रणजितची विकेट जर पाहिलं ना तर मोठी विकेट आहे आणि रणजितची विकेट मिळाल्यानंतर गोलंदाज स्वतः मात्र कॉन्फिडन्स त्याचा दुणावलेला असेल. पुढे सरसावला बॅटचा आवाज आवाज आला. इथे काय होत आहे, लाऊड अपील केली गेली जाते. चेंडू सांगतायत पंच खाली राहिलाय चेंडू.
अपील तर पूर्णतः उचलून धरली होती, परंतु अपील फेटाळली आणि सुरेख पंचांचं काम पाहतायत. सकाळपासून आमचं पंचांचं पॅनल मित्रांनो, ओमकार सर असतील, त्यांच्या समवेत मितेश सर असतील, जमोल खान सर असतील, डोळ्यात तेल टाकून सकाळपासून हे पंचांची कामगिरी पार पाडतायत. आणि कौतुक करेन मी पूर्णतः अंपायर पॅनलचं देखील, युट्यूबचं देखील. युट्यूबवर आमचं आपण रिप्ले पाहू शकता. बॅट थोडीशी खाली लागली ग्राउंडला, आपण हा ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकता तुमच्या समोर. परत एकदा फुलटॉस स्वरूपाचा चेंडू, या चेंडूवरती प्रोटेक्शन आहे, इथे मात्र थोडंसं फ्लंबल होत आहे, परंतु दुसरीचा कोणताही प्रयत्न केला जात नाहीये. त्याचबरोबर ओमसाई MTC ही क्रिक वाहिनी मित्रांनो, युट्यूबरचे देखील शिवा जाधव बॉस असतील, आपलं देखील या स्पर्धेदरम्यान आम्ही सरचे स्वागत करतोय आणि कौतुक करतोय. नक्कीच MTC म्हटलं मित्रांनो तर करेक्ट प्रत्येक क्षणचित्र टिपलं जातं आणि पूर्णतः HD क्वालिटीचं हा चॅनल. आणि स्पर्धा देखील आपण साधा समुद्रापार बसून पाहू शकता. कोणी जर आउट ऑफ इंडिया असतील तर त्यांना ही लिंक शेअर करा. उद्याच्या दिवसात सुट्टीचा दिवस, संडे म्हटलं की फन डे, आणि उद्या थरार असेल एक गाव 11चा. आणि नक्कीच 128 देशांमध्ये ही MTC वाहिनी चालू आहे, लाईव्ह प्रक्षेपण होत असतं. दरम्यान येतोय खराब चेंडू परत एकदा. म्हणजे खरोखर मित्रांनो असे काही मोजकेच चॅनल आहेत, ते पूर्णतः जगभर पसरलेले आहेत आणि याच्यामध्ये MTC कुठेही मागे नाहीये. आणि पूर्ण त्यांची टेक्निकल टीम त्यांच्या समवेत असते. आणि पूर्ण विचार केला तर सॅटर्डे संडे पूर्णतः त्यांचं शेड्यूल देखील बिझी असतं. अक्षय चांगला गोलंदाज आहे, षटकार चौकार आला नाहीये इथे आणि विकेटचा शोध आहे, त्यासाठी पूर्णतः फुलटॉस वारंवार डिलिव्हरी टाकली गेली जाते आणि असफल झालाय. परत एकदा रणजित पवार, इथे काय होत आहे? डिक्लेअर झोन मध्ये परत चेंडू जातोय. म्हणजे पूर्णतः इनिंगचा विचार केला तर रणजितसाठी 2 ते 3 चेंडू फुलटॉस आलेत, परंतु त्या 2 ते 3 चेंडूंवरती फुलटॉस वरती एकही चेंडू चांगला समाचार घेऊ शकला नाहीये रणजित. नक्कीच. आणि आपण जर विचार केला ना मित्रांनो तर मी सांगत असतो सावलीमध्ये बसून आणि AC मध्ये बसून क्रिकेट पाहणं खूप सोपं आहे, परंतु मैदानाच्या आखाड्यामध्ये क्रिकेट खेळणं अवघड आहे. समोर जर पाहिलं तर सूर्य देखील आता अस्ताला जातोय आणि त्याची किरण सरळ डोळ्यामध्ये घुसता येतं आणि इथे मात्र फरक पडत नाहीये. सूर्य किती तळपला तरी इथे माझी बॅट शांत नाहीये. टाकून देतोय रणजित पवार, येतोय तो हा हँडसम षटकार. काय जबरदस्त, फक्त षटकारांची भाषा बोलवली गेली जाते. नाव आहे रणजित पवार. एक काळ असा होता गोळवाडीचं क्रिकेट या पठ्याने गाजवलं होतं आणि त्याच गोळवाडीचं चषक, गोकर्णेश्वराचं चषक मात्र आता गाजवतोय आपल्या बॅटने. येतोय तो परत एकदा खणखणीत षटकार. अक्षयच्या शेवटच्या चेंडूवरती प्रहार केलाय. शेवटचा चेंडू आहे, माफ करा. 5व्या चेंडूवरती अक्षयच्या हल्ला बोल केलाय रणजित याने आणि चौकार नाहीये, षटकारांची भाषा बोलतोय. काय जबरदस्त बॅट तळपले आणि त्याच्या सोबत खेळलेले लेजंड क्रिकेट गोळेवाडीचे लेजंड क्रिकेटर जे आहेत ना त्यांना दाखवून देतोय अजूनही माझा फॉर्म कायम आहे. आपली साथ सुटली असेल पण बॅटची आणि माझी साथ सुटली नाहीये आणि तीच बॅट तळपले, ती बॅट चमकले रणजित पवार याची. आम्हाला देखील आठवते, आम्ही देखील या खेळाडूचा खेळ पाहिलाय. इथे परत एकदा काय जबरदस्त नेत्र दीपक या फलंदाजाचे वारंवार मी का गुणगान गातोय. टाकून देतोय फलंदाज, परत एकदा येतोय शेवटच्या चेंडूवरती अक्षयच्या प्रहार. बॅक टू बॅक दुसरा फटका, काय देखना फटका मित्रांनो. डीप मिड विकेट असेल, स्क्वेअर लेग असेल, पूर्णतः आग लावून टाकली या फलंदाजाने. बॅक टू बॅक दुसरा षटकार. आता मात्र एखाद्या फुग्यामध्ये हवा भरावी तशी धावा फलकावरती हवा भरली गेली जाते. धावा होत आहेत बिनबाद 46 धावा. माते 11 संघाला विचार विनिमय करावा लागेल. शेवटच्या 6 चेंडूंसाठी परत एकदा जाळं विणावं लागेल. तेवढं सोपं नाहीये, कारण की आता ही जोडी, प्रारंभी जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून उभी आहे आणि रणजित पवारची बॅट तळपले. रणजितचा खेळ नॉन स्ट्राईकला उभा राहतो. राहून पाहतोय राजेश. वैयक्तिक 13 चेंडू आणि 39 धावांची खेळी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. इथे मात्र शेवटचं 6 चेंडू आणि त्या शेवटच्या ओव्हरसाठी समीरला पाचारण केलंय. आतापर्यंत भरपूर फटके पडलेत सर्व गोलंदाजांवरती. इथे मात्र या ओव्हरमध्ये कमबॅक करून देईल का समीर? 6 चेंडूंची कहाणी. आता मात्र नॉन स्ट्राईकला पाहतोय राजेशला. रण मैदानात मात्र रणजित पाय रोवून उभा आहे. हा पट्ट्या असा हरणार नाहीये.
याने अजून देखील एकही चान्स दिला नाहीये विकेटचा. इथे पहा काय जबरदस्त परत एकदा प्रहार केला. इथे सुवर्ण संधीचं सोनं केलं गेलं जातंय. कॅलेस चेंडू पाठी येतोय आणि इथे पहिल्या विकेटचं पतन झालंय. म्हणजे आता समीरचा विचार केला तर समीर याला पहिली विकेट मिळाली आणि आपल्या 11ला ती विकेट मात्र मिळवून दिली समीर याने. म्हणजे ज्या प्रकारे हल्लाबोल केला होता, हल्ल्यावरती प्रति हल्ला करायचा होता, हा रिप्ले आपण पहा. फटका जबरदस्त खेळला होता, थोडीशी ताकद कमी मिळाली आणि हा सरळ झेल गेलाय कॅलिसच्या हातामध्ये. या झेलसाठी देखील कॅलिसला प्रयत्न करावे लागलेत कारण मोठी विकेट होती. चला नेक्स्ट बॅट्समन थोडीशी घाई करायची मित्रांनो. वारंवार इथे मी अनाउन्समेंट करतोय या रखरखत्या उन्हामध्ये, प्रहर सूर्याच्या तेजोमय किरणामध्ये मित्रांनो प्रत्येक जण या स्पर्धेसाठी मेहनत करतोय. बाउंड्री फंक्शनचं देखील काम तेवढ्याच ताकदीचं, तेवढ्याच मेहनतीचं, तेवढ्याच क्वालिटीचं. नितीन असेल, आदी असेल, युवराज चव्हाण असतील, शुभम असेल, पियुष असेल, ओमकार असेल, ओमकार किशोर गोळे असतील, विकास असेल, यश असेल, बाबू असेल आणि नक्कीच मित्रांनो शांताराम गोळे, सुदेश गोळे, संजय गोळे, अनिल गोळे, प्रकाश गोळे, संतोष गोळे, त्यानंतर प्रदीप गोळे, दत्तू गोळे, हे सर्व आधारस्तंभ आणि यांच्या अधिपत्याखाली हे सर्व घडणारे खेळाडू आज मात्र इथे बाउंड्री पंचांचं काम पाहतायत, पार पाडतायत. समीर याचा पुढचा चेंडू थोडासा आपटलाय, थोडासा मागे ठेवलाय कारण की दहशत आहे. फलंदाज त्या ताकदीचा उभा आहे. ऑलरेडी धाव फलकावरती आग लावली गेली आहे. धावा जवळजवळ 45 धावा झालेत आणि त्याचा प्रेशर 46 धावा. चेंडू थोडासा पाठी राहिलाय. काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. हो, चेंडू पडल्यानंतर पहा ऑफ स्टिकला चेंडू टाकलाय आणि पटकन स्विंग झालाय. चेंडू बॉडीचा वेध घेतोय. इथे मात्र एक धाव येते. समीरचं कौतुक करेन, पहिल्या चेंडूवरती मोठी विकेट मिळाली, त्यानंतर मात्र कमालीचं कमबॅक आणि नक्कीच इथे मात्र थोडंसं आतापर्यंत साखळदंड लावण्यात यशस्वी झालाय. महाते 11 संघ मॅच मध्ये परत एकदा कमबॅक करतो. या ओव्हरमध्ये समीर निघालाय परत एकदा रणजित पवार साठी, परंतु या पठ्ठ्याला कोण थांबवेल या पठ्ठ्याला. अजून देखील एकही चेंडू असा नाहीये की या पठ्ठ्याला साखळदंड लावेल. हा खेळाडू थांबवायचा होता परंतु त्याचा हाहाकार, त्याचा मात्र इथं विध्वंस कायम आहे. रणजित पवार काय जबरदस्त सलग बॅक टू बॅक 3 षटकार या पठ्ठ्याने खेचलेत. धाव संख्येला पूर्णतः आग लावली आहे. पूर्णतः धाव फलक बिझी करून ठेवलाय, स्कोर कार्ड बिझी करून ठेवलंय पूर्णतः. काय खणखणीत प्रहार करतोय. 45 धावांवरती वैयक्तिक सदाबहार खेळ. इथं बॅक टू बॅक चौथा येईल का? यस, इथे मात्र प्रयत्न केले गेलेत. कॅलिस चेंडू पाठी स्ट्रेट डाऊन द विकेट मात्र पकडला गेलाय. रणजित पवार याचा खेळ संपुष्टात आलाय. जी खेळी होती ना वादळी खेळी, ती मात्र इथे शांत झाली. हा रिप्ले आपल्या समोर आपण पाहू शकाल स्क्रीनवरती. समीरचं खरोखर कौतुक कुठे होता आणि चौथ्या षटकामध्ये का पाचारण केलं हा क्वेश्चन मार्क असेल. कारण या खेळाडूची, या गोलंदाजाची गरज होती. परंतु इथे आपलं काम चोख पार पाडून रणजित पवार बॅक टू द पवेलियन. दुसऱ्या विकेटचं पतन झालंय. मोठा खेळाडू तंबूच्या दिशेने परततोय. फक्त 5 धावांपासून लांब राहिलाय. आणि नक्की जिथे मात्र 500 रुपयाचं पारितोषिक आले सचिन धनावडे. आपण जर षटकार मारलात ना नवनाथ गोळे साहेबांच्याकडून 500 रुपये. हा चेंडू 500 रुपयासाठी. इथे मात्र नोट अर्धी निघाली होती बाहेर, परंतु नोट परत खिशात चालले. चेंडू फरार होतोय सरळ 4 धावांसाठी ऑफ साईडच्या दिशेला. 4 धावेने समीकरण आता सेट झालंय. चौकाराला नाहीये, माफ करा, षटकाराला नोट होती रणजित आणि नोट अर्धी बाहेर आली होती, परंतु चौकार आल्यामुळे नोट परत खिशात गेली आहे. आणि अभिजित गोळे सरांनी मात्र नोट बाहेर काढले. 101 रुपयाचं पारितोषिक आलंय या चौकारासाठी. इनिंग संपल्यानंतर, मॅच संपल्यानंतर ती 101 रुपये घेऊन जायचे मित्रांनो. पारितोषिकची उधळण होते सकाळपासून मित्रांनो. नवनाथ सरांनी नोट खिशात टाकली आणि अभिजित सरांनी नोट बाहेर काढली. म्हणजे या स्पर्धेचं वैशिष्ट्य सकाळपासून देखील आपण पाहिले. माननीय शंकरराव मोरे साहेबांनी देखील त्या षटकारांसाठी फक्त 500 रुपयाची उधळण केली होती. म्हणजे प्रत्येक षटकारावरती 500 रुपये, प्रत्येक षटकारावरती 500, असे जवळजवळ सकाळच्या सत्रामध्ये संकेताने जवळजवळ 1,500 रुपये कमवले. म्हणजे या स्पर्धेचं वैशिष्ट्य ज्याप्रमाणे आपण पाहतो. क्रॉस का बॉस मध्ये नाणेफेक जी आहे ती मित्रांनो चांदीचा शिक्का आहे आणि ते एक मोठं वैशिष्ट्य. त्यानंतर या स्पर्धेमध्ये सकाळपासून देखील प्रत्येक मॅच मध्ये बक्षिसांची लयलूट केली जाते आणि नक्कीच इथे प्रत्येकाचं इथे योगदान महत्वाचं आहे. 58 रन्स टू विन म्हणजे 24 चेंडू आणि 58 धावांची गरज असेल. त्यानंतर मात्र श्री प्रशांत गोळे दादा आणि श्री प्रशांत कळंबे दादा, अक्षय गोळे त्यांच्या समवेत असतील. यांच्या मार्फत YouTube सौजन्य लाभले.
तदनंतर टी शर्ट सौजन्य म्हणून श्री सचिन अशोक बेलोशे समाजसेवक आहेत आपल्या नवी मुंबई विभागामध्ये. तदनंतर समालोचन सौजन्य श्री श्रीकांत गोळेदादा, त्यांच्या समवेत श्री शहाजी गोळेदादा या साहेबांमार्फत समालोचन सौजन्य लाभले गेले. त्यानंतर मालिकावीर सौजन्य आमच्या वाई पश्चिम भागाचे वाई पश्चिम भाग क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष श्री संतोषदादा वाडकर यांच्या मार्फत मालिकावीर सौजन्य मिळाले. तदनंतर उत्कृष्ट गोलंदाज सौजन्य श्री अजित वरे साहेब प्रतिनिधी आहेत LIC विमा महामंडळाचे. तदनंतर उत्कृष्ट गोलंदाज सौजन्य कैलासवासी महादेव शंकर कळंबे यांच्या स्मरणार्थ श्री आकाश महादेव कळंबे यांच्याकडून उत्कृष्ट गोलंदाज सौजन्य लाभले. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे मित्रांनो, प्रारंभी जोडी मैदानाच्या आत पाठवायची आहे. तदनंतर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक सौजन्य श्री दत्ता शेलार दादा समाजसेवक आहेत यांच्या मार्फत उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून हे सौजन्य मिळाले. तदनंतर कैलासवासी राजाराम भैरू वाडकर यांच्या स्मरणार्थ श्री नितीन राजाराम वाडकर दादा यांच्याकडून लिजंड क्रिकेटर आहेत बुरगाव गावचे रायझिंग स्टार सौजन्य दादांकडून मिळाले. तदनंतर श्री सुनील सदानंद वाडकर एक कट्टर शिवसैनिक चीफ इंजिनियर आहेत, शिवसेना उप शाखा प्रमुख देखील आहेत, यांच्या मार्फत षटकार किंग सौजन्य मिळाले. तदनंतर श्री बाबू गोळे दादा समाजसेवक हे देखील आहेत, चौकार किंग सौजन्य यांच्या मार्फत मिळाले. तदनंतर श्री प्रकाश मारुती गोळे समाजसेवक आहेत. प्रेक्षणीय सामना जो होणार आहे उद्या दिवसामध्ये त्याचं चषक सौजन्य साहेबांच्या मार्फत मिळाले. तदनंतर श्री युवराज चव्हाण दादा एक समाजसेवक आहेत, एक तरुण तडफदार व्यक्तिमत्व आहे गोळेवाडी गावचं, चेंडू सौजन्य त्यांच्या मार्फत मिळाले. तदनंतर श्री योगेश साहेबराव सपकाळ समाजसेवक आहेत, यांच्या मार्फत सामनावीर सौजन्य मिळाले. तदनंतर श्री गणेश चिकणे साहेब यांच्या मार्फत बॉडी स्प्रे सौजन्य मिळाले. तदनंतर मेडल सौजन्य म्हणून महालक्ष्मी ज्वेलर्स सेक्टर 2 कोपरखेरणे संपूर्ण दात्यांचे इथे मी कौतुक करेन आणि विशेष सहकार्य देखील या स्पर्धेदरम्यान राहिले. मित्रांनो, संपूर्ण ग्रामस्थ मंडळ गोळेवाडी आणि त्यांच्या समेत बरीच अशी मान्यवर मंडळी आहेत, त्यांच्या मार्फत विशेष सहकार्य म्हणजे या स्पर्धेला पूर्णतः उचलून धरली आहे. मित्रांनो, करोडो रुपयांच्या स्पर्धेला लाजवणारी ही स्पर्धा असं वाटत नाहीये की पहिलं पर्व आहे आणि पहिल्या पर्वाचा हा दैदिप्यमान सोहळा. आजचा दिवस पहिला मित्रांनो, जवळजवळ 365 दिवस या आयोजकांनी वाट पाहिली आणि संपूर्ण वाई पश्चिम भागाने देखील वाट पाहिली. ती स्पर्धा आपल्या समोर मित्रांनो आज मात्र संध्याकाळच्या सत्रामध्ये पहिला दिवस येऊन पोहोचलाय. चला मॅचला सेकंड इनिंगची कहाणी, सेकंड इनिंगचा थरार आपल्या समोर. निलेश निघालाय बॉलिंग ट्रॅक वरती, पहिला चेंडू बॅटची कट घेऊन चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातोय आणि जवळजवळ 58 धावांचं आव्हान आहे. यासाठी मात्र इथे आता प्रारंभी जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये कैलाश आणि समीर, परंतु इथे एक धाव येते पहिल्या चेंडूवरती. नवनाथ सरांचं मात्र इथे व्यक्तिमत्व पहा, काय दिलदार एक व्यक्तिमत्व. बक्षिसांशी उधळण स्वतः करतात इथे मात्र काय सुरेख झेल टुर्नामेंट ऑफ द झेल पाहायला मिळाला असता. ही काय झाली असती ना मित्रांनो, चित्याच्या चपळाईने चेंडूवरती झेपावला होता. स्लिप मध्ये आपण पाहतोय प्रोटेक्शन आणि काय जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळते. स्लिप लावली गेली आहे, तैनात केली गेली आणि गोलंदाजाचं कौतुक करेन, दोन्ही चेंडूंनी बॅटची कीस घेतली, दोन्ही चेंडू त्याच दिशेला गेलेत. या चेंडूवरती झेलची नामी संधी आली होती, परंतु इथे नशीब आहे सोबत समीरच्या. BCC करंजे संघाला इथे मात्र कमाल करावी लागेल. परत एकदा फटका सुरेख खेळलाय आणि पहिलं षटक म्हटलं तर पॉवर प्लेचा चेंडू फरार होतोय, स्टेट डाऊन द ग्राउंड येतोय कणकणीत चौकार. 4 धावेने श्री गणेशा गेला जातोय. धाव फलक आता पुढे सरसावलंय, एक्सप्रेस निघालीये. महाते 11 सुरतची एक्सप्रेस आता निघाली. 4 धावा म्हणजे वैयक्तिक आता संघ हा 5 धावांवरती जाऊन पोहोचलाय. कॅलिस आणि समीर इथे मात्र या मॅचला रंग चढवणार, रंग भरणार, या मॅच मध्ये रंग उधळणार. यस, इथे मात्र ही जोडी या मॅच मध्ये रंग भरण्याचं काम करेल आणि महाते 11 सूरजकडे कॅपॅसिटी आहे, क्षमता आहे, चांगल्या प्रकारचे बॅट्समन देखील आहेत. परंतु इथे निलेश चांगल्या प्रकारचं 15 ते 20 पावलांचा रणप आहे या गोलंदाजाचा. वेगावरती स्वार होऊन चाललाय. परत एकदा चेंडू आपटलाय, थोडासा आपटलाय चेंडू, इथे कट केलाय. डिक्लेअर झोन मध्ये परत चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 धाव वर्जित होते धाव फलकावरती, म्हणजे ह्या एक धावेवर मात्र आता इथे स्कोर कार्ड हलता ठेवला जातोय. एक चौकार जरूर आलाय, परंतु तो पुरेसा नाहीये, कारण धाव फलक वरती जर पाहिले तर धाव संख्या मोठी आहे आणि ही जोडी जी आहे ना प्रारंभी जोडी, या जोडीवरती बऱ्याचशा आशा असतील.
माते 11 सूरज या संघाच्या आणि बीसीसी करंजे संघ देखील त्यांच्या भागामध्ये एक ताकदवर संघ म्हणून ओळखला जातो. रणजित पवार आग लावली होती या आधीच्या इनिंगमध्ये. काही बहारदार खेळी पाहायला मिळाली या खेळाडूची, परंतु इट का जवाब पत्तर से इथे द्यावा लागेल. माते 11 सूरज या संघाला कोणाला तरी पुढे यावं लागेल. इथे मात्र फटका सजवलाय. काय लाजवाब फटका खेळलाय. विराट कोहली सरांची आठवण येऊन गेली या शॉट वरती. काय फटका सुरेख ऑफ साईडच्या दिशेला, आणि ऑफ साईडला फटके खेळणं तेवढं सोपं नाहीये. डीप पॉइंटच्या दिशेला फटका खेळलाय सरळ 6 धावांसाठी. इथे मात्र धावसंख्येने उसळी मारली. आता धावसंख्या परत एकदा जाऊन पोचली ती 12 या आकड्यावरती. म्हणजे जवळजवळ 5 चेंडूंचा खेळ संपलाय. शेवटचा चेंडू बाकी आहे. या चेंडूवरती मोठा फटका येईल का पाहावं लागेल. या बंदुकी आखरी गोली. ओहो सुरेख चेंडू. काय जबरदस्त लाजवाब यॉर्कर पद्धतीचा चेंडू. नक्कीच इथे जसप्रीत बुमराह सरांची आठवण आली. अशा चेंडूंवरती मोठे मोठे फलंदाज तुम्ही थांबू शकता. चेंडू डिलिव्हर झाल्यानंतर पहा काय सुरेख पडलाय. हा रिप्ले आपल्या समोर. फलंदाजाला काही समजण्याच्या आतमध्ये चेंडू मात्र विकेट किपरच्या दस्तानामध्ये जातोय आणि पहिल्या ओव्हरची समाप्ती होते. पहिल्या ओव्हर नंतर आता धाव फलकावरती 13 धावा आहे. म्हणजे या मॅचचा विचार केला तर या आधीच्या इनिंग मध्ये आपण पाहिलं होतं 15 धावा पहिल्या ओव्हर मध्ये आल्या होत्या. तदनंतर मात्र निलेश याच्या 6 चेंडूंवरती समीर याने जवळजवळ 13 धावा कुठल्यात. म्हणजे मॅच अजून कोणाकडेही गेली नाहीये. मॅच ही कडक होणार. हाय व्होल्टेज मुकाबला पाहायला मिळणार यात काही शंका नाहीये. नक्कीच इथे मात्र विशेष सहकार्य संपूर्ण या व्यक्तिमत्वांचा उल्लेख करावाच लागेल. मान्य श्री महेंद्र भोसले दादा असतील, समाजसेवक आहेत. त्यांच्या समवेत श्री जब्बर सिंह दादा आहेत. ओमकार ज्वेलर्सचे सर्वे सर्व. त्यांच्या माध्यमातून जो आपण जो कॉइन जो पाहतोय ना टॉस का बॉस मध्ये कॉइन नाणेफेक, तो या साहेबांच्या मार्फत दिला गेलाय. तदनंतर मान्य श्री अंकुश चिकणे दादा मॅनेजर आहेत बँक ऑफ बरोदा मध्ये. ह्या देखील मान्यवरांचं इथे नक्कीच कौतुक करावं लागेल. जाऊया मॅचच्या दिशेने. अमर बॉलिंग ट्रॅक वरती पाहतोय आपण. वैयक्तिक पहिले आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन आलाय. इथे मात्र फटका पहा सुरेख खेळा. या चेंडूवरती घात झालाय. जे घडाय नको होतं ते घडलं गेलंय आणि इथे मात्र पहिल्या विकेटचं पतन होत आहे. माते 11 संघाला पहिल्या विकेटचा हादरा बसतोय. पहिली विकेट मात्र आता इथे प्राप्त झाले. अमर काय जबरदस्त चेंडू टाकला होता. त्यानंतर मात्र थोडासा लेट झालाय. चेंडूवरती बोट फिरवली होती आणि स्लोअर प्रकारचा चेंडू इथे मात्र घात झालाय. कॅलिश मात्र इथे तंबूच्या दिशेने. फलंदाज क्रमांक 3 आता मार्गस्थ राज, जर्सी क्रमांक 100 याला आपण पाहतोय. अमरने ती विकेट मिळवून दिले आणि कॅलिशचा विचार केला तर एकही धाव खेळता नाही आली याला आणि डगआउटचा शिकार ठरतोय. म्हणजे अमरचं कौतुक करेन. पहिल्या चेंडूवरती हादरा बसवून दिलाय आणि बीसीसी करंजे संघ इथे मात्र आता मात्र या मॅच मध्ये परत एकदा घुसखोरी करतोय. मोठी विकेट मिळाली आणि तदनंतर मात्र आता परत एकदा राज येतोय बॅटिंग साठी. स्क्रीनवरती आपण पाहतोय स्ट्राईकला राज याला आणि 58 धावांचं आव्हान म्हटलं ना की मित्रांनो मोठे फटके खेळावे लागणार. इथे फटका परत एकदा सजवलाय परंतु बॅटची कट. चेंडू परत एकदा स्लिपच्या दिशेने जातोय. डिक्लेअर झोन मध्ये जातोय. गलीमध्ये तिकडे फक्त डिक्लेअर झोन आहे आणि इथे मात्र चेंडू गेला पाठीमागे की फक्त डिक्लेअर झोन मध्ये जातोय चेंडू आणि एकच धाव येते. परत एकदा समीरचा पुढचा चेंडू. बॉल क्रमांक 3. इथे फटका जबरदस्त परत एकदा खेळलाय. या चेंडूवरती काय होत आहे. फील्ड केलीच जाते. सुरेख फील्ड पाहायला मिळाली आपल्याला. इथे देखील डीप कव्हरला प्रोटेक्शन आहे. या चेंडूवरती देखील इथे एक धाव. मोठे फटके आता मात्र येत नाहीयेत कारण ज्या प्रकारे आपण पाहिलं समीरकडे क्षमता आहे ती आणि समीरने जवळजवळ एक षटकार आणि एक चौकार खेळलाय आणि स्ट्राईकला आता समीर, तोच समीर. अमरशी 2 हात सन्मान दिलाय. ह्या चेंडूवरती सन्मान दिलाय परंतु इथे एक धाव कंप्लीट केली आहे. चांगल्या चेंडूंचा तुम्हाला समाचार घ्यावा लागतो. चांगल्या चेंडूंना सन्मान द्यावा लागतो. आणि जे मोठे मोठे बॅट्समन जे आपण पाहतो ना मित्रांनो, प्रत्येक चेंडूला असं नाहीये की षटकार आणि चौकार खेळतात. चांगल्या चांगल्या चेंडूंना सन्मान देखील देताना आपण त्या खेळाडूंना पाहत असतो. इथे मात्र सन्मान दिला. एक धाव देऊन परत एकदा समीर नॉन स्ट्राईकला. राज परंतु थोडासा आवाक्याच्या बाहेर ऑफ स्टिकच्या दिशेला चेंडू टाकलाय. येतोय खराब चेंडूचा इशारा. येते निर्धाव.
आणि वाईट स्वरूपात हा चेंडू डिलिव्हर होतोय. एक धाव परत एकदा अर्जित केली जाते. धाव फलकावरती जाऊया 17 धावा आणि 17 या नंबरची दहशत आहे. जीवन जगत असताना देखील या नंबरची दहशत आणि क्रिकेट खेळत असताना देखील 17 ला खतरा. इथे मात्र खतरा 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 कोणासाठी बनेल इथे. ओ काय सुरेख प्रेझेन्स ऑफ माइंड पहा या खेळाडूचा आणि काय कौतुक करावं लागेल. नक्कीच टुर्नामेंट ऑफ द कॅच मित्रांनो. काय जबरदस्त प्रेझेन्स ऑफ माइंड पाहायला मिळालं. पहिल्यांदा चेंडू आत ढकलला, थोडासा हवेत चेंडू आणि परत स्वतः सावरला आणि झेल टिपली आहे. राजचा खेळ संपुष्टात आलाय. अशा प्रकारच्या कॅचेस मित्रांनो फार कमी पाहायला मिळत असतात. कौतुक करावं लागेल. कॉम्बॉक्स मधून टाळ्यांचा कडकडाट झालाय. काय जबरदस्त प्रेझेन्स ऑफ माइंड पाहायला मिळालंय. इंटरनॅशनल लेवलमध्ये आपण अशा प्रकारच्या कॅचेस पाहतो मित्रांनो. ज्याप्रमाणे आपण वर्ल्ड कप देखील जिंकला होता. सूर्यकुमार यादव सरांनी ती कॅच पकडली होती. साऊथ आफ्रिकेसोबत तो सामना होता. नक्कीच सत्यमसाठी मात्र 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. आनंद गोळे दादा सर या आयोजक प्रमुख आयोजक आहेत त्यांच्या मार्फत 101 रुपयाचं पारितोषिक आलंय या कॅच साठी. काय जबरदस्त ध्येय वेडे क्रिकेटर आहेत संपूर्ण मित्रांनो आपल्या भागामध्ये विभागामध्ये संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये. आणि त्याच मातीचं लाल मातीचं क्रिकेट. काय जबरदस्त क्रिकेटवरचं प्रेम. बक्षिसांशी आताशबाजी परत एकदा त्या दिशेने. रणजित पवार चेंडू खाली. यस इथे मात्र रणजित करत नाहीये कोणती चुकी. विकेटचं होतंय पतन. फलंदाज बॅक टू बॅक दुसऱ्या विकेटचं पतन. म्हणजे रणजित देखील आहे. चेंडू खाली आलाय ओळखलं पाहिलं बॅट्समनने आणि बॅट मात्र हातातून सोडली. स्विंग केली बॅट की नक्कीच विश्वास आहे या खेळाडूवरती. हा ऑलराऊंडर माझी कॅच सोडणार नाहीये आणि कॅचचं पतन विकेटचं पतन झालंय मित्रांनो. बॅक टू बॅक परत एकदा सूर्यकांत डगाऊचा शिकार. म्हणजे आता इथे मात्र संघ पूर्णतः अडचणीत सापडलाय. विचार विनिमय करावा लागेल माते 11 संघाला. कारण बीसीसी करंजे हा संघ आता घुसखोरी करतोय मॅच मध्ये. 58 धावांचं आव्हान मित्रांनो आणि हे आव्हान मात्र आता थोडंसं अशक्य वाटायला लागलंय. मधल्या फळीची पूर्णतः टेस्ट केली जाईल. 17 धावा धाव फलकावरती. मी सांगितलं होतं 17 या नंबरची दहशत. आपण 17 जिंकण्यासाठी जवळजवळ 12 चेंडू आणि 41 धावांची गरज असेल जिंकण्यासाठी. म्हणजे जवळजवळ 20.50 सरासरीने धावा कुटाव्या लागतील. सचिन धनावडेच्या प्रत्येक विकेटसाठी इथे मात्र बक्षीस येते नवनाथ सरांकडून 101 रुपये प्रत्येक विकेटसाठी. आणि ही या स्पर्धेचं वैशिष्ट्य राहिले सकाळपासून. आणि प्रत्येक डॉट बॉलला मित्रांनो आपण इंटरनॅशनल मध्ये IPL मध्ये सध्या पाहतो प्रत्येक बॉल वरती ग्रीन डॉट येतो. म्हणजे त्या प्रत्येक बॉल वरती ते झाड लागलं गेलं जातं. इथे मात्र साहेबांनी बक्षीस लावले प्रत्येक डॉट चेंडूला 50 रुपये. अभिजित साहेबांकडून प्रत्येक डॉट बॉलला 50. म्हणजे सकाळपासून यार बक्षिसांची आताशबाजी. या स्पर्धेचं वैशिष्ट्य. दुसरं वैशिष्ट्य पहिलं तर आहे चांदीचा सिक्का आहे मित्रांनो. स्विंग करतो आपण कॉइन तो टॉस का बॉस मध्ये. तदनंतर मात्र आणि सकाळपासून काय बक्षिसांची लयलूट चालली आहे या चषकावरती. आणि उद्या देखील कट कॉपी पेस्ट असेल कारण उद्या देखील संडेचा दिवस. इथे बक्षिसांची आताशबाजी होणार आहे. चेंडू हवेत आहे बराच काळ. इथे मात्र काय होतं. यस इथे चकवा देतोय क्षेत्ररक्षकाला चेंडू आणि चेंडू मस्तक पे दस्तक देख सीमा पार होतोय सरळ फरार. 6 धावांसाठी आलाय तो कणकणी षटकार. एक थोडासा दिलासा देणारा फटका होता नक्कीच माते 11 सूरज या संघाला. कारण विकेटचं वारंवार पतन झालं होतं. तदनंतर मात्र संघ इथे अडचणी सापडला होता. परंतु हा षटकार जो आलोय ना थोडासा दिलासा देतोय. परत एकदा सचिन निघालाय. चेंडूवरती बोट फिरवली आहेत पाहिलंय. चेंडू स्लो केलाय. वेट अँड वॉच केलाय. परत एकदा या चेंडूवरती हल्ला चढवलाय. चेंडू फरार होतोय सरळ 4 धावांसाठी. यस इथे मात्र आता मात्र घुसखोरी करायला सुरुवात केली आहे. मॅच मात्र माते 11 संघ देखील सोडायला तयार नाहीये. शेवटच्या चेंडू पर्यंत ही मॅच जाणार. हाय व्होल्टेज मुकाबला. ज्यांना कोणाला हार्टचा प्रॉब्लेम आहे बीपीचा त्रास आहे त्यांनी मात्र ही स्पर्धा पाहू नका. कारण प्रत्येक मॅच त्या ताकदीची. हाय व्होल्टेज मुकाबला. इथे पहा काय परत एकदा विस्फोटक फलंदाज. आतमध्ये या फलंदाजाचा रौद्र रूप पाहायला मिळतंय. हाहाकार माजवलाय. माते 11 संघाच्या पवेलियन मधून टाळ्याचा कडकडाट येतोय. कुठेतरी संघ वाटलं होतं अडचणीत सापडलाय. ज्या प्रकारे अमर याचे गोलंदाजी होत होती आग ओकणारी गोलंदाजी
तदनंतर मात्र आता हात वरती केले त्या फलंदाजाने, दाखवून देतोय समीर इथे खेळायला आलोय, इथे लढाई जिंकायला आलोय, लढाई करायला आलोय. समीर मित्रांनो काय जबरदस्त 11 चेंडूंवरती वैयक्तिक 31 धावा, एक षटकार, एक चौकार आणि परत एकदा षटकार. 4 चेंडू आणि 17 धावा खर्ची केल्या सचिन याने. हल्ला चढवलाय, या हल्ल्यावरती प्रति हल्ला करावा लागेल आणि मॅच कोणाच्या बाजूने जाईल हे काही सांगू शकत नाहीये क्रिकेटमध्ये मित्रांनो. शेवटचा चेंडू जोपर्यंत टाकला गेला जात नाहीये तोपर्यंत क्रिकेटमध्ये कोणतेही बाकीत कोणीही करू शकत नाहीये. इथे मात्र फटका पहा, फटका खेळायचा होता, ऑफ साईडला चेंडू टाकलाय. अस्तित्व संपत आलेल्या चुलीचाही कमबॅक होऊ शकतो. आपण पाहिलंय जे आता वॉर चाललेलं तिथे मात्र गॅसचा प्रॉब्लेम झाला आणि चुली हॉटेलमध्ये देखील सर चुली पेटवल्या गेल्या. म्हणजे असं वाटलं होतं की चुलीचं अस्तित्व संपले, गॅसची लाईन आली, गॅस लाईन चालू झाले, प्रत्येक ठिकाणी गॅस वरती सगळं चाललं होतं, परंतु अस्तित्व संपत आलेल्या चुलीचाही कमबॅक होऊ शकतोय. तर आपला का नाहीये, माते 11 संघाचा कमबॅक होतोय. यस इथे मात्र परंतु बॅक टू बॅक हा मात्र वाईट चेंडू, खराब चेंडू येतोय. आणि कौतुक करेन मित्रांनो, क्रिकेट पहा एक रंग बदलणारा सरडा म्हणून या खेळाची जगभरात ओळख आहे. बीसीसी करंजे संघ आतापर्यंत हवी होत होता, तदनंतर मात्र कमबॅक केलंय. 35 धावा स्कोर कार्ड वरती. मॅच कोणत्याही दिशेला जाऊ शकते मित्रांनो, कारण इथे मात्र सुरुवात झाली मोठ्या फटक्यांची. ओहो परत एक दरम्यान येतोय का रणजित पवार, उंची कमी पडते. रणजितच्या डोक्यावरून मस्तक पे दस्तक दे चेंडू परत एकदा सीमा पार फरार होतोय. हाय अँड हँडसम षटकार पाहायला मिळतोय. ज्या प्रकारे रणजितची खेळी दाखवली होती ना माते 11 संघाला, तोच माते 11 संघ रणजीच्या दिशेने आता आक्रमण करतोय, त्याच्याच दिशेने मात्र मोठे मोठे प्रहार करतोय. धाव संख्येने उसळी मारली, धाव संख्या होती ती 3 बाद 41. मॅच पूर्णतः जिवंत झाली, संजीवनी आली या मॅचला. या ओव्हर मध्ये सचिनच्या या ओव्हर मध्ये मात्र आक्रमण केलंय, सचिन वरती हल्ला चढवलाय. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 17 धावा. परत एकदा तोच नंबर आलाय, 17 ला खतरा. 6 चेंडू आणि कोणासाठी बनतील हा 17 नंबर खतरा पाहावं लागेल. गनिमी कावा करावं लागेल, जाळ परत एकदा फ्रेशली फेकावं लागेल. हा जर मोठा मासा मोठा सुरमा जर पकडायचा असेल तर अशा प्रकारचे जाळं विणावं लागेल. 6 चेंडू आणि 17 रन्स हा बॉल. समीर वैयक्तिक 13 चेंडू आणि 37 धावांवरती. आणि संदीप नॉन स्ट्राईकला उभा राहून मात्र खेळ पाहत होता, तोच संदीप आता स्ट्राईकला गेलाय. आणि इथे मात्र संदीपला काय करायचंय, एक धाव करून समीरला द्यावं लागेल, कारण समीरची बॅट तळपली आहे. बीसीसी करंजे संघ थोडासा बॅकफुटला जाताना पाहतोय आपण, परंतु असं नाहीये मित्रांनो. प्रत्येकाला इथे खेळण्याची संधी मिळते, प्रत्येक जण कमबॅक करण्यासाठी येतोय. आणि कौतुक करेन रणजित याचं, स्लोअर पद्धत चेंडू टाकला गेला जातोय. आनंददादा डगआउट मधून आमच्या कॉम्बॉक्स मधून टाळ्या वाजवतायत. त्यांच्याच तालमीत हा पट्ट्या खेळला होता गोळेवाडी गावासाठी. या पठ्ठ्याने मात्र या लेजंड क्रिकेटर सोबत काळ गाजवलाय, गोळेवाडी गावचं क्रिकेट गाजवलंय तो रणजित. आज मात्र त्याचा खेळ, हे लेजंड क्रिकेट, संपूर्ण गोळेवाडी गावचं लेजंड क्रिकेटर त्याचा खेळ पाहतायत. पहिला चेंडू निर्धावालाय, समीकरण 5 चेंडू 17. प्लेड केले. जो खेळतोय खेळाडू, जो आग ओकतोय त्याला मात्र आता स्ट्राईक वरती आणलंय. एक जबरदस्त कॅल्क्युलेशनचं क्रिकेट पाहायला मिळते या मॅच मध्ये मित्रांनो. समीकरण 4 चेंडू आणि 16. 4 बॉल आणि 16ची गरज, परंतु रणजितला स्वतःवरती विश्वास आहे. आपल्या गावाचा देखील विश्वास त्याने संपादित केलाय. आणि इथे मात्र आमच्या कॉम्बॉक्स मध्ये जे लेजंड क्रिकेटर आपण पाहतोय ना, त्यांचा देखील रणजित वरती विश्वास आहे, दाखवून देतोय. 4 चेंडू आणि 16ची गरज. आलाय समीर, आलाय जो आग ओकतोय फलंदाज, तो आलाय. इथे वेट अँड वॉच केलाय, काय जबरदस्त. परत एकदा बॅटचा स्विंग पहा मित्रांनो, ला जवाब देखना फटका, आग लावली गेली जाते फटक्यावरती. फटका डीप पॉइंटला आता मात्र हा नेत्रदीपक फटका पाहायला मिळालाय. मॅच कोणीही सोडायला तर तयार नाहीये. रणजित वरती आक्रमण चढवलंय. 3 चेंडू आणि 3 बॉल 10. कोणाचे वाचतील इथे 3-13. एका साईडला रणजित आणि एका साईडला आपण पाहतोय आग वोकणारी बॅटिंग समीर. म्हणजे आता या पराभव आणि विजयाच्या मध्ये जर उभं कोण असेल तर रणजित आणि समीर, या दोघांमध्ये ही लढाई चालली आहे. शेवटच्या चेंडू पर्यंत मी सांगितलं होतं मॅच जाणार मित्रांनो, आणि मॅच निघाली त्या दिशेने. हार्टचा प्रॉब्लेम आहे, त्यांनी 3 चेंडू पाहिजे नाहीये, त्यांनी या 3 चेंडूसाठी ही स्पर्धा ऑफलाईन करायची आहे, ऑफ करायचे नेट आपलं, डोळे झाकून घ्यायचे आहेत. इथे मात्र चेंडू बॉडीच्या दिशेने टाकलाय, कमबॅक केलाय रणजित याने.
चेंडू डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल झाला. येस, म्हणजे आता समीकरण परत एकदा नव्याने फ्रेश समीकरण. 2 चेंडू 9 धावा. चला कमिटी, बॉल फेकायचा आहे. हरकत नाहीये मित्रांनो, मॅच कोणी जिंकू परंतु लाजवाब सामना राहिलाय. म्हणतात ना, जिंकलं तरी इतिहास आणि हारलं तरी इतिहासच घडला पाहिजे. आणि नक्की कौतुक करावं लागेल. जवळजवळ 2 ओव्हर मध्ये जर पाहिलं ना आपण, तर माते 11 संघ मॅच मध्ये कुठेच नव्हता, परंतु तिथून मात्र कमबॅक केलंय. ज्या प्रकारे बॅक टू बॅक विकेटचं पतन झालं होतं, दुसरा कोणता संघ असता तर पूर्णतः मॅच सोडून दिली असती, बॉडी लँग्वेज पूर्णतः ढासळली असती. परंतु इथे दाखवून दिले माते 11 संघाने. कौतुक करेन संपूर्ण खेळाडूंचं. बीसीसी करंजे संघाच्या रणजितची बॅटिंग तिथे जवळजवळ वाटलं होतं मॅच इथेच संपलीये, परंतु हा संघ माते 11 संघ दाखवून देतोय आम्ही इथे लढायला आलोय. 2 चेंडू 9चा थरार. इथे मात्र नशिबाचा घात झालाय. बॅटची कट चेंडू बराच काळ हवेत उभा राहिलाय, परंतु इथे झेल बाद होतोय. जो फलंदाज शेवटपर्यंत लढत होता तो फलंदाज इथे धारातीर्थ पडतोय. विकेटचं पतन होतंय. आता मात्र मॅच जर झाले आणि इथे बीसीसी करंजे संघाच्या दिशेने मॅच निघाली आणि रणजित साठी इथे मात्र बक्षीस आले आनंद सर यांच्याकडून. 251 रुपयाचं पारितोषिक. ज्यांच्या सोबत रणजित खेळला, भूतकाळ गाजवला, गोळेवाडीचं क्रिकेट ज्याने गाजवलं तो रणजित पवार, आणि याच्यावरती कौतुकाची थाप टाकली गेली आहे. 251 रुपयाचं पारितोषिक रणजित साठी. मॅच संपल्यानंतर पारितोषिक आपलं घेऊन जायचंय. मॅचची औपचारिकता मित्रांनो. 1 चेंडू आणि 1 बॉल आणि 9ची गरज. खराब पडला चेंडू तर मॅच परत जीवन. हा क्रिकेट आहे, हे क्रिकेट आहे मित्रांनो. या चेंडूवरती प्रहार तर केलाय. जर 9 असता ना हा चेंडू, तर इथे मात्र परत मॅच जीवन झाली असती, परंतु जर त्याला क्रिकेटमध्ये थारा नाहीये, डिस्ट्रॉय झाली आहे मॅच. माते 11 संघ प्रयत्नवादी राहिलाय आणि कौतुक करेन माते 11 संघाचं देखील. माते 11चं बॅटिंग लाईन लाजवाब राहिली आणि अभिनंदन बीसीसी करंजे. वेल प्लेड. शेवटच्या चेंडू पर्यंत मॅच गेली मित्रांनो. काय जबरदस्त टफ फाईट मॅच पाहायला मिळाली. या आपलं बक्षीस घेऊन जाय आणि या स्पर्धे या मॅचचा नो डाऊट मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ज्याच्या नावे चाललाय, येस नो डाऊट रणजित पवार या मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरतोय. आणि रणजित पवार या साहेब आपण या मॅचचा बहुमान घेऊन जायचंय. 251 रुपयाचं पारितोषिक देखील आहे. म्हणजे या स्पर्धेमध्ये सकाळपासून बक्षिसांशी लयलूट. फक्त 2